गुरुपुषामृत योग, सोन नाही तर फक्त 2 रुपयाची ही वस्तू घरी आणा. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कितीही कठीण इच्छा लगेचच पूर्ण होईल. गुरुपुषामृत योगामध्ये तुम्ही सोन खरेदी नाही केलं तरीही चालेल, पण फक्त 2 रुपयाची ही वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणा. ही वस्तू घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्याप्रमाणे आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. तर तुम्ही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हळद ही आपल्याला घरी खरेदी करून आणायची आहे. त्याचबरोबर हरभऱ्याची जी डाळ असते तिला चणाडाळ सुद्धा म्हटलं जातं, ती सुद्धा आवर्जून आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे. कारण चणाडाळीला साक्षात श्रीहरी विष्णू स्वरूप सुद्धा म्हटलं जात. तसेच हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तसेच जर तुमच्या घरी तुळस असेल, ती काही कारणास वाळली असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुळस नसेल, तर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशी आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरामध्ये तिला तुळशी वृंदावनमध्ये स्थापित करायचं आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीच स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि या दिवशी या सर्व वस्तू खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे.